नमस्कार, मी ओमकार. ओमकार ऍक्शन रिएक्शनवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कसे आहात सगळे? आनंदात ना? आनंदी तर असायलाच पाहिजे, कारण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जी इतके वर्षाची अपेक्षा होती की एखादा सुपरस्टार तरी असावा, तो सुपरस्टार आपल्याला महिन्याभरात मिळणार आहे. आणि मराठी चित्रपट सृष्टीची सध्या जी अवेलना चालू आहे ती अवेलना थांबणार आहे आणि सुगीचे दिवस हे नक्कीच येणार आहे. तरुणांच्या गळ्यातला ताईत आणि MC स्टॅन लाईट फेम सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक नावाचा एक प्रेरणादायी पिक्चर हा येत्या 25 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात लागणार आहे. हा चित्रपट साधारणतः पहिल्याच आठवड्यामध्ये विक्रमी असं 30 कोटीचं कलेक्शन बॉक्स ऑफिसवर करणार आहे असं काही सूत्रांचं म्हणणं आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीमध्ये माइलस्टोन कसा ठरणार आहे. ते तुम्ही जर समर्थक असाल तर ही व्हिडिओ बघाच, आणि जर तुम्ही विरोधक असाल तर ही व्हिडिओ नक्कीच बघा. बिग बॉस मुळे सूरज चव्हाण हा अनेकांना माहित असेलच, परंतु ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन. हा अतिशय गरीब घरातील मुलगा, आई वडील लहानपणीच वारल्यामुळं 8वी मध्येच त्याला काहीतरी शिक्षण सोडावं लागलं आणि त्यानंतर रोजंदारीची वगैरे हा कामं करत टिकटॉकवर व्हिडिओ बनवायचा. त्यावेळी टिकटॉक होतं, त्यामध्ये खूप फेमस झाला. त्यामुळे त्याची परिस्थिती अचानक बदलली. तो दिवसाला साधारण एक 81,000 रुपये ऍज अ सेलिब्रिटी म्हणून हा घेत होता. हे सर्व माहिती त्यानंच दिलेली आहे आणि अधिकृत सूत्र जी वगैरे असतात टीव्हीवरची त्यांनी दिलेली आहे. तर तो तेवढे घेत होता, परंतु अचानक टिकटॉक बंद झालं आणि त्याचे हे सगळे व्हिडिओ करणं बंद झालं. व्हिडिओ म्हणजे कसं की जेव्हा मी पहिल्यांदा एका पोरगीला भेटलो, तो किस, मग मी मला केलं, तिला मिस वगैरे असं काहीच जे काही प्रेरणादायी व्हिडिओ तो बनवत होता. त्यामुळं खूप प्रॉब्लेम झाला. मग तो इंस्टाग्रामवर आला. इंस्टाग्रामवर आल्यावर त्याचे हे परत त्याचे चालू झाले, मी पितो स्टिंग आणि मीच आहे गोलीगत किंग वगैरे. तर इंस्टाग्रामवर हे त्याचं चालूच होतं. इकडं जे दुसऱ्या बाजूला बिग बॉस, मराठी बिग बॉस ह्याचं ऑडिशन्स वगैरे पण चालू होतं की यामध्ये नक्की आता यावेळी कुणाला आणायचं वगैरे, काय आणायचं. तर आता जर सध्याचा जर तुम्ही ट्रेंड एक बघितला तर बिग बॉस हा जो गेम होता, बिग बॉस हा जो खेळ होता, हा उच्च मध्यमवर्गीय लोकांसाठी होता. म्हणजे ही उच्च मध्यमवर्गीय जी आहेत लोक ती बघत होते आणि थोडेफार श्रीमंत लोक बघत होते. हा मध्यमवर्गीयांपर्यंत, कॉमन मॅन पर्यंत हा गेम आलेला नव्हता. खरं झालं असं की त्यांना जसं जो TRP पाहिजे, त्यानंतर त्यातून जे अर्निंग पाहिजे, एक शो होते एवढे इतके पैसे घालतायत, तर त्यांना ते मिळत नव्हतं. का मिळत नव्हतं एक तुम्हाला मी छोटं सांगतो. हा थोडं झापूक झुपूक पासून थोडं वेगळं होतंय, परंतु हे सांगण्याच्यात गरजेचं आहे. तर यामध्ये झालं असं की ज्या ऍडव्हर्टाईज होतात त्या ऍडव्हर्टाईज मधून त्यांना अर्निंग होणं हे गरजेचं असतं. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो की सर्फ एक्सेल आणि टाईड या 2 आहेत, आणि यामध्ये जर तुम्ही भलेही टाईड घेऊन अमिताभ बच्चन यांना ऍडव्हर्टाईज केली, परंतु उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोक यांचं जे मेंटॅलिटी असते की नाही, मी सर्फ एक्सेल वापरतोय, कोणी किती ऍडव्हर्टाईज करू दे, मी सर्फ एक्सेलच वापरणार, ही अशी मेंटॅलिटी असती. आणि त्यातून त्यांना ते अर्निंग होत नव्हतं. मग त्यांना कळालं की शोचा जो आहे ते थीम बदलायला पाहिजे आणि गरिबी वगैरे जे काही सगळं इंडियन आयडॉल किंवा बाकीच्या शो मध्ये जे आहेत तेच असं इकडे दाखवायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी तिकडं MC स्टॅन वगैरे असे बरेच जे लोक आहेत ते तिकडे आणायला चालू केले. मराठीमध्ये पण त्यांनी हेच चालू केलं. मराठीमध्ये पण त्यांनी हीच थीम वापरली. बाकी सगळे जे कलाकार होते, म्हणजे पॅडी कांबळे असतील, त्यानंतर DP असेल, अंकिता असेल, अभिजित सावंत असतील, हे मध्यमवर्गीय ह्याच्यातनं आलेली ही सर्वजण लोक होती. आणि एक गरीब घरातील मुलगा घेतला आणि त्याच्यावर सर्व कॉन्सन्ट्रेट केलं आणि असं दाखवण्यात आलं की गरिबी, आणि त्याच्यावर ह्यांनी सगळं त्या गरिबीचं भांडवल करून जो त्यांना पब्लिक जे अट्रॅक्ट करायचं होतं, जे गरीब आहेत किंवा सर्वसामान्य घरातील आहेत, जे कायम आशावादी असतात, स्वप्न बघत असतात, त्यांनी अट्रॅक्ट केलं. यामध्ये एक साधं उदाहरण सांगतो. मी बघितलेलं, मी एक सेल्स मार्केटिंग मध्ये आहे आणि जेणेकरून मी याचा अभ्यास केला तर सांगतो की स्टिंग हे एक पेय आहे. हे स्टिंगचे त्यानं एक केलेलं होतं, मी पितो स्टिंग, मीच आहे गोलीगत किंग, एवढं केलं होतं. तर त्या स्टिंगचं शॉर्टेज झालेलं होतं. आता मला सांगा की जो थम्सअप, कोका कोला जो पिणारा वर्ग आहे, तो भलेही स्टिंग एक वेळ ट्राय करून म्हणून पिल, परंतु तो कायम थम्सअप, कोका कोला पिणारा वर्ग जो आहे तो स्टिंगकडे वळणार नाही.
हे थोडंफार बाजूला धरा. यामध्ये सूरज चव्हाणला आणलं गेलं बिग बॉस मध्ये, मराठी बिग बॉस मध्ये, आणि त्याचं काही कर्तृत्व नसताना त्याला म्हणजे शो मध्ये तो बाहेर मनानं खूप चांगला माणूस आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही त्या शो मध्ये सुद्धा बघितलेले, मी सुद्धा त्याचं बरेचदा कौतुक केलेलं आहे. त्या गोष्टी झाल्या, परंतु एक गेम म्हणून त्याचं काही त्याच्यात योगदान नव्हतं. यामध्ये त्यांना लक्षात आलं की त्यांनी सूरज चव्हाणला विनर केलं. सूरज चव्हाणची जे बाजू घेऊन सोशल मीडियावर किंवा बाहेर जे इन्फ्लुएन्सर आहेत ते बोलत आहेत, त्यांना सर्वांना सेफ ठेवण्यात आलं. आणि जे सूरज चव्हाणच्या विरोधात आहेत त्यांच्यावर कॉपीराईट स्ट्राईक मारण्यात आले, त्यांची चॅनेल्स बंद करण्यात आली, त्यांची अकाउंट्स उडवण्यात आली. हे घडलेलं आहे. आजपर्यंत अशी कुठलीही गोष्ट घडलेली नव्हती. परंतु जे जे सूरज चव्हाणच्या विरोधात बोलत आहेत त्यांच्या अक्षरशः आयुष्याची या लोकांनी वाट लावली. त्यामुळे एवढं लक्षात घ्या की हे जे गरिबी एनकॅशमेंट आहे ही कोणत्या लेवलला आहे. सूरज चव्हाणला विनर केलं आणि त्यानंतर त्यांना कळालं की आपण एवढा पब्लिक अट्रॅक्ट केलेलं आहे आणि यावरच ह्याचं भांडवल करावं. आणि हे भांडवल केल्यानंतर आपण एखादा चित्रपट, केदार शिंदे जे प्रथितयश दिग्दर्शक आहेत, आधेमध्ये कधीतरी चांगले चित्रपट बनवत असतात, त्यांनी झापूक झुपूक नावाचा हा चित्रपट काढायचं ठरवलं. झापूक झुपूक हा एक सूरज चव्हाणावर बायोपिक येतो, त्यामुळे तुम्ही जळत असाल वगैरे असं तुम्हाला काहीसं वाटत असेल तर असं काहीही नाहीये. कारण सूरजला आपण बाकीचे कितीही जरी काही बोललो तरी त्याचं आयुष्य जगायचं आहे, त्याला त्याच्या आयुष्यातून मार्ग काढायचा आहे. असतील शिते जत तर जमतील भूते असं काहीसं वातावरण सूरजच्या भोवती सध्या दिसत आहे. तर यामध्ये असं आहे की तुम्हाला यातून त्याची गरिबी विकली जाणार, त्याचं दुःख विकलं जाणार आणि त्यातून ते एनकॅश केलं जाणार. हा या चित्रपटाचा एवढाच उद्देश आहे. सूरजला कलाकार बनवायचा आहे किंवा त्याला एक उच्च स्थळावर नेऊन ठेवायचं आहे वगैरे असं या चित्रपटातून काहीही साध्य होणार नाहीये. आता तुम्ही तर म्हणाल, अरे काय राव इतकी लटांबर लावलायस तू, पहिला ते 30 कोटीचं सांग. तर ते तुम्हाला सांगतो कसं गणित आहे ते. तर सूरज चव्हाणचे जे फॅन्स आहेत ते खूप कट्टर आहेत, खूप म्हणजे खूप कट्टर आहेत. तर सूरजच्या विरोधात जर कोण बोललं तर ते येऊन कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच गोष्टी बोलतात, इकडचं तिकडचं वाईट साईड बोलतात, असं तसं. तर या 3 मिलियन म्हणजे 30 लाख लोकांची जी जबाबदारी आहे की येणाऱ्या काळात हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघायचा आहे. 30 लाख गुणिले 100 म्हणजे साधारण 31 कोटीचा हिशोब होतो. तर हे 31 कोटी जर तुम्ही आणले नाहीत तर तुम्हालाच सूरजची जी इमेज आहे ती वाढवायची नाही आहे आणि सूरजला तुम्हाला मोठं होऊ द्यायचं नाही आहे, हे सिद्ध होतं. हे फक्त सूरजचे जे डायरेक्ट फॉलोअर्स आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय 30 लाख. आता सूरजच्या जीवावर अनेक युट्यूबर्सनी, अनेक इंस्टाग्राम्सवाल्यांनी बक्कळ फॉलोअर्स जे आहेत ते कमवलेले आहेत. आणि आम्ही सूरजच्या बाजूने कसे आहोत ते कधीही सूरजच्या मदतीला येणार नाहीत किंवा जाणार सुद्धा नाहीत भविष्यात, किंवा त्यानं चांगलं काय करावं हे सांगणार सुद्धा नाही. फक्त त्यांना त्याची पब्लिसिटी जी आहे ती एनकॅश करायची होती, ती त्यांनी केलेली आहे. असे काही 5-6 रील स्टार आहेत, युट्यूबर्स आहेत जे बिग बॉसच्या काळामध्ये सूरज चव्हाणची बाजू घेऊन भांडत होते. ह्यांचा जर एक आकडा काढला ना तर साधारण एक 5 मिलियन हे ऍडिशनल, हे 3 लाख हे 5 मिलियन म्हणजे साधारण 81 लाख लोक हा चित्रपट पाहू शकतात. ह्यांनी पाहणं गरजेचंच आहे. जर तुम्ही पाहिला नाही, 80 लाख इंटू 100 मी एक साधं गणित लावतोय. 80 लाख इंटू 100 हे साधं गणित लावतोय म्हणजे साधारण 80 कोटी बसल्या बसल्या हे ह्या चित्रपटाचं कलेक्शन होणार आहे. आता जर हे झालं नाही तर तुम्ही जे आहात सूरज चव्हाणचे फॅन फॉलोअर्स, तुम्ही मोठे गुन्हेगार आहात आणि तुम्हाला कडक ही शिक्षा द्यायला पाहिजे. आता येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच की सूरज चव्हाणला आपण कोणत्या उंचीवर नेऊन ठेवत आहात, त्याचबरोबर हा चित्रपट नक्की किती कलेक्शन करतोय ते. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.